काय भाव मिळतोय कांद्याला, परवडतोय का? कांदा जो भाव आहे 1800-1700 या भावामध्ये शेतकऱ्यांना कांदा परवडत नाही. शेतकऱ्यांचा जर मशागतीपासून तर लागणीपर्यंत जर खर्च काढला तर 70 ते 60 हजार रुपये एकरी खर्च लागतो. त्याच्यात औषधाचे भाव वाढले, त्याच्यात रासायनिक खताचे केंद्र सरकारनं भाव वाढवले, अनेक गोष्टी शेतकऱ्याला अडचणीच्या आहेत. याच्याच करता शेतकऱ्याला 3,500-4,000 हजार रुपये भाव असला तरच कांदा परवडेल, याच्या पुढंच परवडेल, नाही तर शेतकऱ्याला कांदा परवडणार नाही. शेतकरी याच्यामुळं आत्महत्याकडे वळतो. काय म्हणाल, कांद्याचे भाव कोसळले, केंद्र सरकारकडून काय अपेक्षा आहे आणि काय मागणी आहे तुमची? सरकारने 20% निर्यात शुल्क हे तात्काळ झिरो करावे. त्याच्यानंतर निर्यात ही सतत चालू ठेवावी आणि 3,000 रुपये हमी भाव द्यावा. आणि जर या 3,000 रुपयापेक्षा कमी विकला गेला तर त्याच्या फरकाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर दर महिन्याला वर्ग करावी. कांद्याचे भाव कोसळले, किसान सभेची काय भूमिका आहे? किसान सभेची प्रमुख भूमिका अशी आहे की कांद्याला किमान हमीभाव 3,000 रुपये मिळाला पाहिजे. आणि केंद्र सरकारने जे निर्यात आता 20 रुपये शुल्क लावलेलं आहे ते पूर्णपणे हटवलं पाहिजे आणि शेतकऱ्याला किमान 3,000 रुपये प्रत्येक कांद्याला भाव मिळाला पाहिजे. याच्यामध्ये आता जे कांद्याचे दर पाडले गेले आहेत हे दर एकदम म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहेत. एका बाजूला शेतकऱ्यांचं कल्याण करण्याची भाषा केंद्र सरकार करतं, परंतु दुसऱ्या बाजूला त्या शेतकऱ्याला आज मरणाच्या दारामध्ये आणून सोडलेलं आहे. 70-80 हजार रुपये एकरी जर खर्च येत असेल आणि जर फक्त 10-15 हजार रुपये जर शेतकऱ्याच्या पदरात पडत असेल तो शेतकरी कर्जबाजारी होईल, नाही तर मग काय होईल? किसान सभेची मागणी आहे की आजपासून शेतकऱ्याला किमान 2,000च्या पुढं हमीभाव मिळाला पाहिजे, म्हणजे चालू याच्यामध्ये. आणि केंद्र सरकारने फिक्स 3,000 रुपये केला पाहिजे, परंतु आत्ताच्या घडीला 2,000च्या पुढंच मार्केटमध्ये निलाव झाला पाहिजे, ही किसान सभेची मागणी आहे. आणि जर असं होणार नसेल तर पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.